राम राम. राम राम. तर मामा तुमचं गाव कोणतं आहे? अर्धपिंपरी. तर आपण आलेलो आहोत अर्धपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड. तर यांनी ह्या 2 शेळ्या खरेदी केलेल्या आहेत, पाहू शकता. ही एक आहे आणि ती तांबडी. तर मामा काय पाठबोकड आहे का काय आहे शेळ्याला? पाठबोकड. हां. आणि केवढ्याला खरेदी केल्या? 50. किती दिवस झाले खरेदी केलेलं तुम्ही? महिना दीड महिना. तर मित्रांनो 50,000ला या 2 शेळ्या खरेदी केलेल्या आहेत आणि पाठबोकड त्यांच्या पाठीमागं आहेत. तर तुम्ही कायमच्या म्हणजे फिरवतच असता का कधी बांधून असतात? नाही, आणल्या तशा मोकळ्याचे. असं आहे का? तर घेतल्यापासून मोकळ्याच आहेत म्हणायचं. हो. तर त्यांना तुम्ही सकाळी खुराक काय देत असता? खुराक गहू, ज्वारी, बाजरी, असं आहे का? जे असं ते मारायचं. हां हां. तर गहू ज्वारी काही असो आणि दुसरं काही म्हणजे सकाळी काही खायला टाकता का मका बिका काही असं? नाही, अजून नाही खायला. हां हां. तर पिल्ले करत आहे. हां हां. करत कुठून घेतलेल्या आहेत शेळ्या? शेळ्या घोडेगावचे आहेत, आपण बोरेगावच्या बाजारात आहेत. व्यापार कोणच घेतले असतात ना? हा यापर्यंत. तर मित्रांनो पाहू शकता या 2 शेळ्या यांनी खरेदी केलेल्या आहेत आणि हे पाहू शकता अशा पद्धतीच्या मोठ्याल्या शेळ्या आहेत, मोठ्याल्या मापाच्या, आणि 50,000ला आणलेल्या आहेत आणि त्यांच्या मागे पाठबोकड आहेत. तर पाहू शकता महिन्याभरात त्यांनी आणल्यापासून कसे क्वालिटीचे पिल्ले तयार झालेले आहेत. तर मित्रांनो पाहू शकता फिरस्ती शेळी पालन आहे, म्हणजे हे शेळ्या फिरवत आहेत आणि ही एक म्हैससुद्धा त्यांच्याकडे आहे. तर शेळ्याचं दूध वगैरे काही काढता का? नाही काय खायला. काही बरं मशीनने धार दिली ते मग चहा दिला काढायचं. असं आहे का? नाही काढायचं. हां. दूध भरपूर देत असते ना? आत्ता सध्याला ते कळलं, जर सकाळी सोडले का 2 हां हां. तर हुंडरत त्या काळ्या शेळीची. हां हां. म्हणजे आता 1.5 महिन्याचे झाले असतील म्हणायचे पिल्ले का? दीड पाऊण 2 महिन्याची. हां हां. म्हणजे जास्त दुधावरच आहेत म्हणायचं, ते काही जास्त. दुधायलाच नाही तर काय. हां संघ सोडले. हां हां. म्हणजे आपल्या बोदेगावच्या बाजारात चांगल्या शेळ्या मिळतात म्हणायचं. हा चांगलं. हां हां. आणि घास काही आहे का आता? नाही घास नाही. हां हां. घास नाही, मका नाही, काही नाही अजून. असं आहे का? आता येईन मका खायला मग 8-15 दिवसांनी. तर तुम्ही पहिल्या सुद्धा तुमच्याकडे शेळ्या होत्या म्हणायचं गावरान? हा पाहिलं होता ना दूध. हां हां. तर अशी काही अडचण येते का बरं शेळ्यात, मध्ये काही आजार झालं किंवा? नाही हो, आपल्याला काही अजून आढळलं हां. नाही. म्हणजे तुम्ही जेव्हापासून पाळता तेव्हापासून काही अडचण काही आली नाही? काहीच नाही. हां हां. म्हणजे असं कळडू मरणे काही असं इथून मागं कधीच नाही झालं म्हणा? कधीच नाही. मेलं नाही, काही नाही, काही नाही. फक्त एक आपलं आपल्या जागेत लहान गिन नेलती एक मायक. हां हां. आणि ते बी असं खाताला बांधलेलं कळडू. हां हां. काय म्हणतात असं करत काय कापी ती एवढं करत कातरलं हां हां. सारखंच. हां हां. मी म्हणतो एवढी दसली इकडं तिकडं नाही झाली होती ती. हां हां. आणि तुम्ही तिथंच झोपलेली होती मी म्हणायचं? तिथं झोपलो. हां. आणि मग नेल्यावर कुत्रं भोकलो. पाठवतो कळडूच नेलो. सरळ पाठवतो कातरलं. हां हां. काय असं इतकं बोरी इतकं जाऊन तर खाल्लं सडकाच्या ह्या बाजूला. हां हां हां. अंधारात कुठं पळतात. हां हां. मेंढ्या येण्याची आणखी असं. मग आता पॅक केलंय म्हणायचं का आता? आता पॅक केलं. हां. आणि आता घरी कोंबड्या ते बी आहेत का काही? आहे तसं 10 कोंबड्या. प्युअर गावरान आहेत का कोणत्या? गावरान आहेत 2-3. 2-3 आपले आर.
तर कोंबड्या असल्यामुळं शेळ्याला काय गोचिड व्हायचा विषय येत नसन का? नाही नाही, गोटिड आमच्या जनावराला पहिल्यापासूनच नाही घरी. हां हां जसं रानात गेला का हां हां. राहायला तसं गुचिड आणि पिचिड अजिबात नाही. पण तुमच्याकडं म्हणजे पहिल्यापासून हे कोंबड्या आणि ते पहिल्यापासून त्याच्या कोंबड्या हां त्या कोंबड्या वगैरे 10-5 वर्षात केल्या. हां हां. काकाचं वावर घेतले केल्यापासून नाही तर त्याच्या आधी नव्हत्या कोंबड्या. बरं कोंबडी पालन जरी केलं तर परवडतं का बरं? केलंच ते आपण नाही नाही, म्हणजे हे आपण कोंबड्या तुम्ही विकता तर केवढ्याला विकता? आता कुठे गिऱ्हाईक आता यारा कोंबड्या आल्यापासून गावरान कोंबडीला कोणी विचारी ना. हां हां नाही तर कवा बी 500-600 हां. म्हणजे 700, 800, 900 पुढं विकला भाऊ. म्हणजे किलो भराचा असलं तरी 800-900 रुपये यायचे म्हणायचं. आणि आत्ता कोंबडा एक मसोबाचा आहे हां हां. 1050 रुपयाला माहितला तरी द्याला नाही आम्ही. असं आहे का? 1.5 किलो कोंबडा पडेल. हां हां लाल भडक कोंबडा आहे. हां हां. लय प्युअर कोंबडा आहे. आता सध्याला अंडे ते म्हणजे आहेत का तुमच्याकडं, म्हणजे असतात का आता? नाही अंडे कशाची 2-4 ह्या कोंबड्या आणि 2-4 ह्या कोंबड्या. हां हां. मग ते आपलीच माणसं खाते. मग काय तर आपलं आता घरच्या पुरते म्हणायचं. हा हम्म. घरचे पण ते बी नाही म्हणायचे. एखादी बरं आम्ही दुकानातून आणत असतो. हा त्या ते टपरीत. कमी जास्त झाल्यावर आणावंच लागते त्याचं काय. हां मटणाचं जर कमी जास्त झालं हम्म. तर 100 रुपये नेले तर 10 येते. 9 रुपये झालं ते बी हां हां. बॉयलर बी. ते हिवाळ्यामध्ये जास्तच म्हणजे किंमत वाढते म्हणायचं. 9ला आहे का आता सध्याला? आता आम्ही 2-3 बार आणले होते ना हम्म, तर 9 रुपयाला आणले. हम्म, आणि गावरान 15 रुपयाला म्हणते. हम्म. पण आम्ही नाही इकलो 15. 10ला जे समजा एखादा आलं हां माघारी काय लावायचं म्हणून असले 1-2 तर द्यायचे. मग काय तर. ते कोरोना काळात तर तुमच्याकडे असते ना अंडे का नव्हते? तेव्हा होते. हां हां. तेव्हा आम्ही खाई असं आहे का? आम्ही खाई तेव्हा गिऱ्हाईक लागत होतो. हां. पण आता 2-1 वर्षापासून गिऱ्हाईक म्हणजे तेव्हा केवढ्याला इकलं बरं जास्तीत जास्त का? तसं लई जास्त भावानं नाही दिलं? काय काय भावानं दिलं अंड? 10 का? 10. हां हां. लोकांनी 20-30 रुपयांनी दिले, तसं तुम्ही काही वाढून काही दिलं नाही म्हणायचं. नाही आम्ही 10 दिले. हां हां अजून काही 10 देतो. हां. आता ते आमचे भाऊची जी बाई आहे ती 15 रुपयाला देते. हां हां. ते जायला काय येते कुठं माघारी लावतात हाईट बद 4 द्यायचे. बरोबर आहे ना. 15 रुपये म्हणले लय डचकते. नाही म्हणता येत नाही असले हां माघारी लावायचं बी जरशी कसं तरी वाटतं. हां हां. म्हणजे गावातून आपल्या इथं यायचं किंवा धुमेगावून आपल्या इथं यायचं आणि इथून माघारी जायचं. हम्म, हम्म. आम्हाला खायचे असले तरी बी आम्ही देतो भाऊ. हां हां. चला भाऊ आपण ते आणू. आणि बोकडाच्या मटणाला सुद्धा भाव जास्त वाढलाय ना चांगला म्हणायचं. 800 रुपये भाऊ. हां हां. बोकडाचं मटण आपल्यासारखे घेऊन ते खायचे. बरोबर आहे. म्हणजे विकायला जमतंय ना, खायला आपल्याला घरी देव केलं तर बोकडाचं मटण. असं आहे का? नाही तर बोकडाचं मटणच नाही म्हणायचं आता. हां हां. 700 रुपये झाल्यापासून आम्ही मटणच नाही आणलं बोकडाचं. खरं ती बोला असं आहे का? 600 रुपये 650 होते तेव्हा आणि हां हां. ते आता 700-800 झालं का हां. त्यापासून आणलंच नाही. मग काय? आपली आर आणायचं 300 रुपयाचं हम्म, बसायचं खा. हम्म. आणि मोठाले शेळ्या असले पिल्लं सुद्धा मोठाले होते म्हणायचं जास्त. हा अंडे मोठाले असले पिले मोठाले होतेच. हा नाही, शेळ्याचं सुद्धा. हा शेळ- शेळ्या बी मोठाले असले करडे बी हा. चांगलेच होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना दूध महत्वाचं आहे म्हणायचं पिल्ल्याला. हा दूध जर शेळीला जास्त असेल तर करडं चांगलं होतं. हा. आणि दूध जर कमी असेल तर कोणतंही कळू एवढं मग जरा खराब होतं. हा तेच राहत नाही पिल्लाच्या अंगावर. तेच कसं काय राहील त्याला. हा. तुमचे पिल्लं सुद्धा भारी आहेत काय शेळ्याचे? हा चांगले. हा शेळ्यात दुधाचे आहे का ते? हा हा. त्याच्यामुळे चांगले. शेळ्या जर क्वालिटीचे सांभाळले तर कळलं सुद्धा चांगले हे होतात म्हणायचं. हं.
आणि कळलं आता तुमचे आणखीन 2-3 महिने जर सांभाळले तर किती कमी किंमत येईन बरं एका कार्डाची अंदाजे? 15,000 काढू सरी काहीच नाही. असं आहे का? तर मित्रांनो पाहू शकता ते बोलतात 15,000चं कार्ड होईपर्यंत विकायचंच नाही. कारण शेळी जर मोठी असेल तर शेळ्याचं उत्पन्नसुद्धा चांगलं आहे म्हणायचं. एक लबान आमचे लबानाचे लोक दळाला येते हम्म. ती दोही बोकडं मागते. हां ते म्हणते आम्ही पाडा झाला का दोही बी 30,000 रुपये देतो तर कवडून येतो. हां 5-6 दळ नाही ते लबानाचे हां हां ते सगळेच म्हणते हां हे मला द्या आणि ते मला द्या हां आणि 15,000 हां पाडा झालं की कवडू आमच्या ताब्यात. हां. म्हणून आम्हाला एक घरी ठेवायचं बाबा एक देऊ. नाही ते बरोबर आहे तुमचं, पण आजच म्हणजे सौदा करून काय ठेवण्यात मजा नाही म्हणायचं. हां ठीक आहे. तर मित्रांनो त्यांचे शेळीचे पिल्लंही पाहू शकता. ही पहा कशी आहे क्वालिटी. अशा पद्धतीचे 1.5 महिन्याची पिल्ले आहे त्यांचे. आणि तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. शेअर करा.